हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीस लग्नासाठी नकार दिल्यास छायाचित्र व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देणाऱ्या परभणी जिल्ह्यातील तडुवळ येथील एका तरुणावर शनिवारी दिनांक 16 रोजी सायंकाळी हट्टा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावातील मुलगी परभणी येथे शिक्षणासाठी राहत होती. यावेळी तडुवळ येथील विक्रम कदम हा तरुण तिचा सतत पाठलाग करीत होता. मात्र त्या मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. सन 2021 पासून तो पाठलाग करीत असतानाही त्याच्या त्रासाकडे तिने दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतरही विक्रम तिचा पाठलाग करीत होता. यावेळी त्याने तिचा हात धरून विनयभंग केला. या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली. सदर प्रकार घरी सांगितल्यास आपले शिक्षण बंद होईल याची भीती त्या मुलीला होती. त्यामुळे तिने हा प्रकार सहन केला. दरम्यान सदर मुलगी नांदेड येथे गेली असताना त्या ठिकाणीही तिचा पाठलाग करून एका ठिकाणी तिचे छायाचित्र काढले. त्यानंतर त्याने मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या, अन्यथा मुलीचे छायाचित्र व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. तसेच मोबाईलवर मेसेज पाठविला. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी मुलीसोबत येऊन हट्टा पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांनी विक्रम कदम याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.